बघा किती चांगल्या प्रकारे तुरीला आता पुनर्बहार लागलेला आहे आणि फुलांनी एकदम तूर झुकून गेलेली आहे। परत आता तुम्हाला या तुरीच्या किती उत्पादन येईल अशी आशा आहे तुम्हाला? मला एकरी 10 क्विंटलची 100% गॅरंटी। पूर्वी त्यांनी 4.5 एकरमध्ये जवळपास 51 क्विंटल तुरीचं उत्पादन घेऊन परत त्यांना एकरी 10 क्विंटलचा ॲव्हरेज घेण्याची त्यांची इच्छा आहे। या ठिकाणी देऊळगाव राजा येथून आपले प्रगतशील शेतकरी दादा, तुमचं नाव सांगा? मी शंकर मांटे, देऊळगाव राजा। मी साहेबांच्या शेतामध्ये आलो असता बघितलं, खरोखर आज 22 मार्च 2025 रखरखतं ऊन आहे, परंतु या उन्हात सुद्धा असं शेतामध्ये आल्यावर असं वाटतं की एकदम नंदनवन फुललेलं साहेबांनी। तर निश्चितच साहेबाला मी तर म्हणतो 10 क्विंटलच्या वर एकरी उतार येणार साहेबाला तुरीचा। आणि दादा परत तुमचा परिचय द्या एकदा। रामेश्वर सुखदेव कडपे, जाफराबाद तालुका, जिल्हा जालना, गाव किनी। हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं बरं दादा? प्लॉट एकदम सक्सेसफुल, कशी वाटते तूर आता? एक नंबर। आज आता एवढ्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला असा तुरीचा प्लॉट कुठं आढळला का? नाही, कुठंच। शेतकऱ्यांनी तुरीचं पीक घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? तुरीचं डबल उत्पन्न आहे, पहिला फ्लॅश नाही डबल फ्लॅश। असं आहे का? हे अशा प्रकारचे या ठिकाणी बघू शकता आपण, जबरदस्त हा 4.5 एकरचा प्लॉट आहे आणि खालपासून तर तुम्ही बघू शकता प्रचंड असे नवीन फुलं धारणा होत आहे। काही ठिकाणी शेंगा पण लागलेल्या आहेत। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी अत्यंत कमी खर्चाचं समजलं जाणारं नगदी पीक हे आपलं तुरीचं पीक आहे। तर या पिकाकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं पाहिजे। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।